फ्युचरमध्ये नाव हे इतकं महत्त्वाचं आहे, की लोकं तुम्हाला नावानेच ओळखतात आहे. तुम्हाला जन्मतारखेने ओळखत नाही. मग तुमचं नाव काय आहे, त्याचं स्पेलिंग काय आहे, तुमचा त्याचा भाग्यांक काय आहे. समजा काही लोकांचं नावाचं संपूर्ण स्पेलिंग जर आपण टोटल केली तर 8 येते आणि जर जन्मतारखेची टोटल केली तर 1 येते. आता 1 आणि 8चं कॉम्बिनेशन क्रॉस कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे शास्त्रात. कारण एक रवी आहे तर दुसरा शनी आहे. दोन्हीही राजा आहे, दोन्हीही स्ट्रॉंग आहे. मग एकाच राज्याचे मुख्यमंत्री एकत्र बसून सेम डिसिजन घेऊ शकत नाहीत. समजा आपण बघतो की रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागलेत आणि असं वाटतं की नाही हे रिलेशनशिप घट्ट झालं पाहिजे. सो त्यासाठी नावात म्हणा किंवा नंबरमध्ये काय बदल केला पाहिजे? तर जनरली लोकं काय करतात, की पंचांग पाहतात. पंचांगमध्ये चंद्रावरून नाव सुचवतात. पण तोच जर चंद्र तुमचा 6, 8, 12 मध्ये जर बसलेला असेल, तर तुम्हाला खूप म्हणजे त्या बाळाला किंवा त्या मुलाला भविष्यात खूप त्रास होतो. चंद्र जर षष्ठात बसलेला असेल, तर त्याला कष्ट वाढतात. त्याच्या हाताखालची लोकं त्याचं ऐकत नाही किंवा त्याला पोटाचे त्रास होतात. त्याला खाण्यापिण्याची शिस्त राहत नाही किंवा कर्ज वाढत जातं त्याच्यावर. आणि जर तोच चंद्र अष्टमात बसलेला असेल म्हणजे 8व्या घरात बसलेला असेल कुंडलीच्या, तर त्याला वेगवेगळे मानसिक त्रास होतात, वेगवेगळे डिसऑर्डर होतात, फोबिया होतो किंवा एन्झायटी होते. म्हणजे सतत खूप डीप थिंकिंग असतं त्याचं, ओव्हर थिंकिंग असतं. समजा आता 4/4/2007 ही बर्थ डेट आहे एखाद्याची. मग त्याच्यात किती नंबर मिसिंग झालेले आहेत? 3च अंक आहे ना. 2, 7 आणि 4 संपलं. 3 आहे का? 1 आहे का? 5 आहे का? 9 आहे का? नाहीये. मग आता हे अंक कसे वापरणार तुम्ही? मग हे तुम्ही मोबाईल नंबर, गाडी नंबर, अकाउंट नंबर ह्या माध्यमातून वापरायचेत आणि ती एनर्जी घ्यायची. समजा आपण असा विचार केला की एखाद्याला करिअर त्याचं चांगलं करायचंय, पैसा येत नाहीये, पैसा अट्रॅक्ट करायचा आहे. तर अशा वेळी मोबाईल नंबरमध्ये म्हणा किंवा नावामध्ये म्हणा काय चेंजेस केले तर हे शक्य होऊ शकतं? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत विजया जोशी मॅडम, ज्यांना न्यूमरोलॉजी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जवळजवळ 10 वर्षांचा अनुभव आहे. सो आजचा आपला विषय आहे नेम न्यूमरोलॉजी. सो आपण जास्त वेळ नाही घालवता, आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याकडे वळूयात. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. माझं नाव विजया जोशी. गेल्या 10 वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे आणि आजही या क्षेत्रात मी स्वतःला विद्यार्थीच समजते. कारण हे क्षेत्र एवढं अथांग आहे, हा खूप मोठा समुद्र आहे. तुम्ही यामध्ये जेवढं शिकाल तेवढं कमी आहे. त्यामुळं मी जरी 10 वर्षाचा अनुभव घेतला आहे, तरी मी आजही या क्षेत्रात विद्यार्थीच समजते स्वतःला. कारण खूप नवीन-नवीन गोष्टी रोज शिकण्यासाठी मला मिळत असतात. तर मी हे जे ज्योतिषशास्त्र आहे ते मी काही काळ पुण्यात शिकले, उदयपूरमध्ये शिकले, MP-UPमध्ये शिकले आणि काही थोडा काळ मी US शिकले. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आणखी खूप वेगवेगळ्या ठिकाणी मी छोटे-छोटे कोर्सेस पण केले आहे. तर सर्वात महत्त्वाचं माझं ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र ह्या 3 विषयावर मी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. सो अर्थात मला वाटतं की आज प्रेक्षकांना एक पर्वणी आहे. तुम्हाला तुमच्या नावामध्ये काय चूक आहे किंवा काय प्लस पॉइंट आहे? नावात कुठली गोष्ट किंवा कुठला शब्द ॲड केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट जर अचीव्ह करायची असेल, तर ती तुम्ही सहज अचीव्ह करू शकता. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये मॅडमकडून ऐकायला मिळणार आहेत. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो मॅडम, आता आपण सुरुवात करूयात. थँक मॅडम, बेसिक पहिला प्रश्न आपले प्रेक्षक आहेत त्यांना समजून घ्यायचं आहे की न्यूमरोलॉजी आणि नेम न्यूमरोलॉजी याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? न्यूमरोलॉजी आणि नेम न्यूमरोलॉजी हे हे एकाच भांड्यातले 2 बटाटे आहेत. ओके. लक्षात आलं का? म्हणजे नेम न्यूमरोलॉजी हे न्यूमरोलॉजी ह्याच्यातूनच आपण शोधून काढत असतो. ओके. हे वेगळे नाहीये आणि हे ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी हे दोन्ही वेगळे आहेत. सो मुलांची नावं ठेवताना एक्झॅक्टली काय पाहिलं पाहिजे? आता नाव आपण सिलेक्ट करताना काही लोकं पत्रिका बघून सिलेक्ट करतात, काही लोकं फक्त न्यूमरोलॉजीनुसार सिलेक्ट करतात. पण माझी बघायची पद्धत अशी आहे, की बाळाचं नाव ज्यावेळेस आपण पहिल्यांदा सिलेक्ट करतो, त्यावेळेस आपण कुंडलीमध्ये जो सर्वात जास्त स्ट्राँग ग्रह आहे, तो बघायचा आहे किंवा
5, 9, 11 या ह्या राशींचे स्वामी किंवा या राशी आपल्याला पाहायच्या आहे. ओके. त्यापैकी कोणता स्ट्रॉंग आहे किंवा कोणता पॉझिटिव्ह आहे त्यानुसार आपल्याला बाळाचं नाव सुचवायचं आहे. आता जनरली लोकं काय करतात, की पंचांग पाहतात. पंचांगमध्ये चंद्रावरून नाव सुचवतात. पण तोच जर चंद्र तुमचा 6, 8, 12 मध्ये जर बसलेला असेल, तर तुम्हाला खूप म्हणजे त्या बाळाला किंवा त्या मुलाला भविष्यात खूप त्रास होतो. चंद्र जर षष्ठात बसलेला असेल, तर त्याला कष्ट वाढतात. त्याच्या हाताखालची लोकं त्याचं ऐकत नाही किंवा त्याला पोटाचे त्रास होतात. त्याला खाण्यापिण्याची शिस्त राहत नाही किंवा कर्ज वाढत जातं त्याच्यावर. ओके. आणि जर तोच चंद्र अष्टमात बसलेला असेल म्हणजे 8व्या घरात बसलेला असेल कुंडलीच्या, तर त्याला वेगवेगळे मानसिक त्रास होतात, वेगवेगळे डिसऑर्डर होतात, फोबिया होतो किंवा एन्झायटी होते. म्हणजे सतत खूप डीप थिंकिंग असतं त्याचं, ओव्हर ओके. थिंकिंग असतं. आणि तोच जर चंद्र 12व्या घरात असेल, तर ती व्यक्ती सतत कन्फ्यूज असते. जर 12व्या घरात चंद्र असेल आणि जर त्या राशीनी किंवा तिथून जर नाव ठेवलं असेल पालकांनी, तर त्या विद्यार्थ्याचं करिअर हे विदेशात चांगलं होत असतं. ओके. म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट इथून आहे. आणि जर चंद्र तिथे असेल, तर त्या लोकांनी मेडिटेशन केलं पाहिजे. म्हणजे भविष्यात ओके. जाऊन मुलं जर लहान असतील, तर आज त्यांना नाही कळत मेडिटेशन, पण इन फ्युचर त्यांनी ध्यान केलं पाहिजे, जेणेकरून तो चंद्र त्यांना सकारात्मक बदल देईल. आणि ओके. अष्टमात चंद्र असेल, तर त्या लोकांनी सायंटिस्ट झालं पाहिजे. म्हणजे वैज्ञानिक ह्या क्षेत्रातून ती लोकं खूप पुढे जातात. म्हणजे शोध लावणे वेगवेगळ्या ओके. गोष्टींची. आणि जर चंद्र षष्ठात असेल, तर त्या लोकांनी उत्तम वकील झालं पाहिजे. ओके. हे फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. हां. पण जास्त करून जर तुम्ही 5, 9 आणि 11 ह्या स्थानांवरून जर बाळाचं नाव ठेवलं, तर भविष्यात त्याला त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याचं करिअर घडण्यासाठी, त्याचं भाग्योदय होण्यासाठी, त्याचं समाजात वर्चस्व वाढण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी खूप फायद्याच्या पडतात. म्हणजे ओके. तुम्हाला खूप वेगवेगळ्या ज्योतिषांकडे जायचं, खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायचं. ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे वेळ येत नाही तुमच्यावर. ओके. अव्हॉइड होतात तुमच्याकडून. मग तुम्ही बाळाचं नाव कसं ठेवलं पाहिजे? तर आणि दुसरं गोष्ट अशी, की बाळाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर हां. आपण त्याचा भाग्यांक आणि मूलांक हे पाहणे आणि त्यावरून त्या नावाचं स्पेलिंग तयार करणे आणि मग ते कंटिन्यू करणे. जेणेकरून त्याला फ्युचरमध्ये नाव हे इतकं महत्त्वाचं आहे, की लोकं हां. तुम्हाला नावानीच ओळखतात आहे. तुम्हाला करेक्ट. जन्मतारखेने ओळखत हं. नाही. मग तुमचं नाव काय आहे? त्याचं स्पेलिंग काय आहे? त्याचा भाग्यांक काय आहे? समजा काही लोकांचं नावाचं संपूर्ण स्पेलिंग जर आपण टोटल केली तर 8 येते हां. आणि जर जन्मतारखेची टोटल केली तर 1 येते. आता 1 आणि 8चं कॉम्बिनेशन क्रॉस कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे ओके. शास्त्रात. कारण एक रवी आहे तर दुसरं शनी आहे. दोन्हीही राजा आहे, दोन्हीही स्ट्राँग आहे. मग ओके. एकाच राज्याचे मुख्यमंत्री एकत्र बसून सेम डिसिजन घेऊ शकत नाही. ते सांगणार की माझंच राज्य श्रेष्ठ आहे. दुसरा सांगणार नाही माझंच राज्य श्रेष्ठ आहे. करेक्ट. म्हणजे असं तो सांगणारच नाही की मी कमी आहे. त्यामुळे हे निगेटिव्ह आहे असंही म्हणू शकत नाही आपण. तर ओके. आपण नाव ठेवताना जर तुमचं नावाची टोटल 8 येत असेल आणि जन्मतारखेची टोटल 1 येत असेल, तर आपण जन्मतारीख नाही बदलू शकत. पण नावाच्या स्पेलिंगमध्ये आपण बदल करून त्या 1 या व्हायब्रेशनवर त्याला आणून ठेवू शकतो. 1 हा सूर्याचा अंक आहे. ओके. सूर्य काय आहे तुम्हाला? वर्चस्व, अधिकार गव्हर्नमेंट जॉब, हं. समाजकारण, राजकारण या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश देत असतो. तर ओके. आता प्रत्येकाचा भाग्यांक वेगवेगळा असतो. हां. 1 ते 9 ह्या अंकांमध्ये प्रत्येकाचा भाग्यांक आहे वेगवेगळा. कुणाचा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, बरोबर. 9 आहे. काही लोकांचं 8 आहे. 8 असलं म्हणजे लोकांचे खूप गैरसमज आहे, की आता माझा भाग्यांक 8 आहे म्हणजे शनीचा अंक आहे म्हणजे माझं हं. खूप वाईट होणार आहे. बिलकुल असं नाहीये. 8 हा अंकसुद्धा खूप छान आहे. शनी हा कर्माचा कारक आहे शास्त्रामध्ये. ओके. जर तुम्ही तुमच्या अंकशास्त्रामधून 8 हा अंक जर काढूनच टाकला, तुम्ही शनी काढून टाकला, मग तुम्ही कर्म काय करणार आहे? तुम्ही काम काय करणार आहे? ओह! तुम्ही जॉब काय करणार आहे? तर शनी हा खूप महत्त्वाचा ग्रह आहे. काही लोकं म्हणतात 8 हा अंक वाईट आहे, 4 हा अंक वाईट आहे. मग जी लोकं असे म्हणतात त्यांनी तो शास्त्रातून ते दोन्ही अंक काढून टाका हां. आणि मग पुढचं न्यूमरोलॉजी वापरा तुम्ही. 4 आणि 8 हा अंक अजिबात वाईट नाही. 4 ही गरजेचा आहे, 8 ही गरजेचा आहे. ओके. सो तुम्ही आत्ता म्हणालात, की नाव ठेवताना भाग्यांक, मूल्यांक हे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार नाव ठेवलं पाहिजे. सो एक्झॅक्टली हे भाग्यांक, मूल्यांक काय आहेत आणि नाव ठेवताना त्याचा कसा उपयोग होतो? आता भाग्यांक म्हणजे तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज म्हणजे तुमचा भाग्यांक म्हणजे हां. तुमचा ड्रायव्हर नंबर हं. आणि फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज. आता सगळ्यांची जन्मतारीख डबल नंबरमध्ये नसते, कुणाची हां. सिंगल असते. मग तो म्हणजे तुमचा मूलांक. मूलांक म्हणजे तुमचा स्वभाव,
आणि भाग्यांकावरून तुमच्या सर्व गोष्टी कळतात. तुमचं करिअर, तुमची आवडी-निवडी, तुमचं क्रिस्टल कोणतं वापरलं पाहिजे, तुम्हाला हेल्थमध्ये काय इश्यू येणार आहेत, म्हणजे करिअरच्या बाबतीत सर्व त्याच्यावरून समजत असतं भाग्यांकावरून. मूलांकावरून तुमचा स्वभाव. समजा एखाद्याचा मूलांक 5 आहे. 5 हा बुध ह्या ग्रहाशी संबंधित आहे. म्हणजे ही लोकं बोलण्यासाठी अतिशय हुशार आहे. प्रत्येक गोष्ट त्यांना जाणून घेण्याची क्युरिओसिटी असते, की लाईटीच्या बोर्डाच्या बटनमध्ये जर हात घातला, प्लगमध्ये जर आपण बोर्ड घातलं तर काय होणार आहे? हे सुद्धा ते ट्राय करून बघणारे असतात. ओके. आणि जर पाण्याचं हीटर लावलंय पाण्यात, त्याच्यात पण ते ट्राय करणार, हात घालणार, बघतात शॉक लागतोय का? चेक करणार. म्हणजे ह्या टाईपची ती लोकं असतात ना. क्युरिओसिटी असते प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची, की एखाद्या उंच ठिकाणी ते गेले आणि खाली बघायचं, दरी किती खोल आहे ते पूर्ण बघणार. मग त्यांना भीती नाही वाटणार. त्यांना जाणून घ्यायचं किती खोल आहे दरी, समुद्र किती खोल आहे, आपण उंचावरून पाहिल्यावर काय होणार आहे, मग ही बिल्डिंग एवढ्या मजल्याची आहे, माझ्या जिना आहे का लिफ्ट आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना जाणून घ्यायची असते. तर काही लोकांचा मूलांक 8 असतो. मग 8 म्हटलं की लोकांना भीती वाटायला लागते, बापरे 8. पण 8 हा खूप सुंदर अंक आहे. ह्या लोकांकडे जिद्द, चिकाटी, सहनशीलता, सोशिकता खूप छान असते. कोणतीही गोष्ट करून दाखवण्याची जिद्द ह्या लोकांकडे असते. 2 वाले कसे असतात, 2 हा चंद्राशी संबंधित आहे. या लोकांना खाण्यापिण्याच्या जास्त आवडी असतात, ओके. की मला ही गोष्ट जास्त आवडणार आहे. भौतिक सुखामध्ये त्यांना जास्त रस असतो 2 वाल्यांना. 7 वाल्यांना काय असतं, तर 7 हा केतूचा आहे, गुरूचाही आहे. काही लोकांच्या मध्ये गुरूचा आहे, काही लोकांच्या मध्ये केतूचा आहे. मग ह्या लोकांना आध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्त रस असतो आणि हे परिस्थितीला बॅलन्स करून नेणारे लोक असतात. म्हणजे 1 ते 9 अंकांचं प्रत्येकाचं म्हणजे 1 ते 9 अंकांमध्येच संपूर्ण आपला देश आहे. संपूर्ण भारत देश किंवा ओके. जग म्हटलं तरी चालेल. कारण वेगळ्या अंकामध्ये आहे का? जन्मतारीख 1 ते 31 मध्येच आहे. 33 Correct. जन्मतारीख कोणाचीच नाहीये. नाहीये. बरोबर? मग तुम्ही मूलांक किंवा भाग्यांक ठरवताना 1 ते 9 एवढ्यामध्येच ठरत असतो. संपूर्ण खेळ 1 ते 9 एवढाच आहे. आता न्यूमरोलॉजी याच्यामध्ये समजा आपल्या नावाची बेरीज करायची आणि मग एक अंक आपल्याला येणार आहे. सो ही जी प्रोसेस आहे ती एक्झॅक्टली काय असते आणि ते कसं मोजलं पाहिजे? आता नेम न्यूमरोलॉजीमध्ये ना ए पासून झेड पर्यंत ABCD आहे. बरोबर? हां. मग त्या प्रत्येक अक्षराला एक एक अंक दिलेला आहे. जर फॉर ओके. एक्झाम्पल एला 1 दिलेला आहे, व्हीला 6 दिलेला आहे, यूला 6 दिलेला ओके. आहे. म्हणजे असं प्रत्येकाला एक एक नंबर्स दिलेले आहे. मग ज्यावेळेस आपण एखादं नाव लिहितो, समजा विजया नाव लिहिते, मग विजयाचं व्हीचा अंक, आयचा अंक, जेचा ते संपूर्ण लिहिलं जातं. त्याची टोटल केली जाते. ओके. त्याच्यातून वडिलांचं नाव घ्यायचं, आडनाव पण घेतलं जातं आणि मग तुमच्या भाग्यांकाची टोटल केली जाते आणि ते मॅच केलं जातं. मग तिथे जर क्रॉस कनेक्शन असेल तर मग त्याच्यात काही स्पेलिंगमध्ये काही ओके. डिजिट ॲड करावे लागतात. ओके. जसं माझ्या ह्याच्यात VIJAY ओके. असं मी ॲड केलेलं आहे. म्हणजे मला त्या विजयाची टोटल काय येते तर 1 आणि ओके. माझी बर्थ डेट आहे 22/10/1985. त्याची टोटल येते 1. मी त्या व्हायब्रेशनवर आणलेले. मग ओके. सिग्नेचर्सला सुद्धा खूप महत्त्व आहे ह्याच्यात. ओके. मग विजया नावाची माझी सिग्नेचर करतानाही मी तशीच करते. सिग्नेचर करताना सुद्धा तुम्ही 20 ते 30 डिग्रीमध्ये सिग्नेचर केली पाहिजे. लोकं ओके. खाली करतात हां. किंवा रेष मारून पुढे डॉट देतात किंवा असं सर्कल करून देतात. बिलकुल ओके. नाही. सिग्नेचर म्हणजे तुमची आयडेंटिफिकेशन आहे. मग तुम्ही सिग्नेचर करताना खूप व्यवस्थित केली पाहिजे. तुमची सिग्नेचर तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेते. म्हणजे तुमच्या न्यूमरोलॉजीमध्ये सिग्नेचर सुद्धा महत्त्वाची असते. न्यूमरोलॉजीचाच एक छोटासा पार्ट सिग्नेचर आहे. मग आता न्यूमरोलॉजीच्या वेळेस आपण विचार करतोय, समजा ती टोटल आली, XYZ टोटल आलेली आहे प्रत्येकाच्या नावाची. तर यातले जे पेअर म्हणतो आपण, की हे पेअर चांगलं आहे. सो ते जे एक्सप्लेनेशन आहे किंवा कुठल्या नावाला कुठलं पेअर चांगलं आहे, हे आपण कसं देऊ शकतो? ते जन्मतारखेवरून ठरत असतं. तुमची जन्मतारीख काय आहे? आपण जन्मतारीख बदलू शकत नाही. पण नावामध्ये बदल नक्कीच करू शकतो. त्या ओके. नावामध्ये बदल करून आपण ते कसं लिहायचं आहे, त्यासाठी काय रेमेडीज करायची आहे, त्यासाठी माझं पर्सनली कन्सल्टेशन घ्यावं लागतं. ओके. मग ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते, की ओके. तुम्ही ते काय केलं पाहिजे, नाव किती वेळा ते नाव लिहिलं पाहिजे, पेन कोणता यूज केला पाहिजे, ग्रीन, रेड, ओके. ब्लू कोणता तुम्ही यूज करताय, हे पण त्याच्यावरून ठरत असतं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत असतात, ओके. की लोकांना वाटतं हे छोटीशी गोष्ट आहे, किरकोळ गोष्ट आहे, काही नाही. पण छोटी गोष्टच
खूप मोठा बदल घडवते. एक मुंगीनीच हत्तीला खाली वाकवलेलं आहे. ती मुंगी एवढी-एवढीच आहे. हत्ती बलाढ्य आहे, खूप मोठा आहे. 100-200 किलो वजन आहे त्याचं. त्या मुंगीचं ग्रॅममध्ये सुद्धा वजन नाहीये. पण तिने त्या हत्तीला वाकवलेलं आहे. म्हणजे एक छोटी गोष्ट खूप मोठा बदल घडू शकते. हे मला तुम्हाला ह्या शास्त्राच्या माध्यमातून सांगायचं आहे. ओके, ओके. सो मॅडम आता लोकांना आपल्या समजण्यासाठी मला एक 2 उदाहरणं अशी हवी आहेत, की जेणेकरून एखादं आपण नाव घेतलं, त्या नावात एखादं अक्षर ॲड का केलं पाहिजे? त्याची व्हायब्रेशन का चेंज केली पाहिजे? याचं मला थोडंसं एक्सप्लेनेशन पाहिजे. त्यात 2 कुठलीही नावं घ्या तुम्ही. आता प्रत्येकाला करिअर हां. हे आजच्या काळात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे करिअर जर घडवायचं आहे, तर ती व्यक्ती काही रेमेडीज करायला तयार होते. पण खूप मोठं नाही करायचं तर तुमच्या नावात तुम्ही स्पेलिंगमध्ये बदल करायचा आहे. ते हां. डॉक्युमेंटवर तुम्ही कुठेही चेंज करू नका. ते कसं ओके. वापरायचं आहे, हे मी तुम्हाला सांगत असते पर्सनली कन्सल्टेशन घेतल्यानंतर. ओके. तर समजा फॉर एक्झाम्पल आता माझ्या भावाचं नाव आहे पंकज. हं. त्या पंकजमध्ये PANKAJ हं. असं त्याचं नाव होतं पूर्वी. हं. तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. मराठी फिल्म ओके. इंडस्ट्रीमध्ये तो खूप छान ॲक्टर आहे. हं. तर त्याच्या नावामध्ये काय केलं की PANNKAJ एवढाच एक स्पेसिफिक ओके. बदल केल्यानंतर त्याला खूप चांगली म्हणजे ग्रोथ झाली हं. त्याची आणि त्याला खूप चांगले अनुभव यायला लागले आणि न्यूमरोलॉजीचा वापर करून मी त्याचा मोबाईल नंबर चेंज केला. म्हणजे ओके. आत्तापर्यंत किमान 10,000 लोकांचे नंबर मी चेंज केले आणि ओह! त्याच्यातले मी खूप लोकांचं बघितलंय की खूप खूप पॉझिटिव्ह गोष्टी ओके. घडल्या. की काल माझ्याकडे एक क्लायंट आले होते. हं. बिल्डर लाईनमध्ये आहेत ते. सॉरी मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत. हां. पण मी त्यांचा एक अनुभव सांगते की त्यांचा जो गाडी नंबर होता ना, तो काहीतरी 78-92 असा काहीतरी नंबर होता. म्हणजे हां. तो चुकीचा नंबर होता. हं. वाघोलीमध्ये मला ते भेटले. मी त्यांना म्हटलं की मी नाही बसणार तुमच्या गाडीमध्ये. हं. आम्ही सोमेश्वर हॉटेल आहे ना, आम्ही तिथे होतो वाघोलीमध्ये. हं. म्हटलं मी नाही बसणार. तर मला म्हटले, "का बरं?" म्हटलं, "नको ती गाडी विकून टाका तुम्ही." मी त्यांना ओके. म्हटलं, "ती गाडी विकून टाका." तर म्हटले, "का बरं?" म्हटलं, "ही गाडी विकल्यानंतर काय होतंय मला सांगायचंय." ते खूप प्रॉब्लेममध्ये होते. त्यांनी ती गाडी विकली. ती हं. गाडी विकल्यानंतर ते काल मला येऊन म्हटले, की "मॅडम मी 0 to 100 झालो आता." ती गाडी तुम्ही ओह! सांगितल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी विकली. आज मी 0 to 100 झाले. म्हणजे थँक यू बोलायला ते मला आले, की ओके. आज माझं खूप छान चाललंय आणि काही प्रोजेक्ट आहेत माझे, त्यांचेही तुम्ही नंबर्स चेक करा, की मी ते कंटिन्यू करावे का? ते माझे जर मी ते कंटिन्यू केलं तर मला त्यांचं प्रॉफिट होईल का? ओके. हे सजेशन घेण्यासाठी ते आले आणि मला खूप छान वाटलं, की एक छोटीशी गोष्ट होती फक्त. हं. गाडी हं. म्हणजे नंबर बदलणं म्हणजे काय मोठी गोष्ट नव्हती. त्यांनी ती गाडी सेल केली आणि दुसरी गाडी घेतली ना 1557 नंबर ते वापरतात ते गाडीचं आणि छान चाललंय ओके. त्यांचं. आपण जर रमेश आर वाघमारे असं जर नाव लिहिलंय न्यूमरोलॉजीच्या करेक्शननुसार, हं. तर त्या लोकांची कार्यक्षमता खूप वाढते. ओके. का? कारण हे नाव जे आहे ना, या वडिलांचं नाव एका ह्याच्यात आहे. त्यांचं आणि सरनेम पूर्ण आहे. म्हणजे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव हे खूप मॅटर करतात. फक्त ओके. तुमचं नाव नाही. तुमच्या मागे वडिलांचं नाव आलं म्हणजे काय? तो सपोर्ट आहे तुम्हाला. बरोबर आहे. मग तो सपोर्ट कसा आहे? मग ते अक्षर कोणतं आहे? मग त्या अक्षराची सुरुवात कशी आहे? त्या नावाचा अर्थ काय आहे? हे खूप महत्त्वाचं आहे. तो सपोर्ट आहे ओके. तुम्हाला, बरोबर? बरोबर. वडिलांचं नावच नाहीये. सपोर्ट काय आहे तुम्हाला? हं. सपोर्ट आहे का? नाही. आणि सरनेम काय आहे? तर तुमची ओळख आहे. ओके. जोशी आता माझं सरनेम आहे. मला जोशी नावानेच लोकं ओळखतात. पण मी ते जोशी काढून टाकलं तर लोकं मला कसं ओळखतील? हं. म्हणजे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव ह्या गोष्टी अशा आहेत, की तुमचं म्हणजे आयडेंटिफिकेशन आहे. मग तुम्ही कसं लिहायचं हे नाव? हे सुद्धा न्यूमरोलॉजीत सांगितलेलं आहे, की ओके. फक्त तुम्ही नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करताय. काही लोकांना कधीच फायदा होत नाही. ओके. स्पेलिंगमध्ये बदल करूनही करेक्ट. फायदा हो. होत नाही. का? तर त्यांचं कार्यच वाढत नाहीये, त्यांचं वर्क वाढत नाहीये, त्यांचं करिअर सेट होत बरोबर आहे. नाही. मग त्यावेळेला हा बदल करावा लागतो. ओके. की रमेश आर वाघमारे किंवा विजया डी जोशी. सो मॅडम तुम्ही आता 10 वर्ष झालं या क्षेत्रात काम करताय. सो तुमच्याकडे खूप सारे क्लायंट्स आले असतील. खूप लोकांना तुम्ही रेमेडीज दिल्या असतील. सो अशा काही क्लायंटची तुम्ही माहिती म्हणा किंवा त्यांना आलेले अनुभव तुम्ही सांगू शकता का? हो. आता माझ्याकडे एक क्लायंट असे म्हणजे पूर्वी होते एक 4-5 वर्षापूर्वी. अजूनही हं. ते मला फॉलो करतात. आजच त्यांचा माझा कॉल झाला. तर त्यांना त्यांच्यावर खूप सारं लोन होतं.
म्हणजे 4 ते 5 कोटी असं काहीतरी लोन होतं त्यांच्यावर. हो. आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळ्यात आधी गाडी नंबर बदलायचा आहे, मोबाईल नंबर बदलायचा आहे. दोन्ही गोष्टी त्यांनी चेंज केल्या. हं, आणि आणखी काही रेमेडीज दिल्या मी त्यांना हं. ॲस्ट्रोलॉजीनुसार. तर त्यांना म्हटलं की सर फक्त थोडे पेशन्स ठेवा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मी त्यांना सतत मोटिवेशन केलं आणि 2 वर्षात सगळं क्लिअर झालं सर. ओके. आणि आज खूप चांगले ते म्हणजे बिझनेसमॅन झालेले आहे. आणि ओके. आणखी खूप वेगवेगळे बिझनेसही करतात ते. म्हणजे अकाउंट नंबर कसा घ्यायचा मॅडम, हं. त्याच्यासाठी मला त्यांचा फोन असतो, ओके. मेसेज असतो की मॅडम अकाउंट नंबर कसा घेतला पाहिजे, गाडी नंबर कसा घेतला पाहिजे. म्हणजे त्यांचा तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झाला सर. ओके. आणि मी म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा चॅलेंज करते, हं. पैंज लावते मी, की ॲस्ट्रोलॉजी असो, न्यूमरोलॉजी असो, वास्तू असो, हे एक विज्ञान आहे. तुम्ही जर ह्याला ओके. फॉलो केलं, हं. तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे. नक्की ओके. म्हणजे नक्की घडणार आहे, 100% घडणार आहे. पण जोपर्यंत आपण ते टेस्ट करत नाही, हां. तोपर्यंत आपल्याला त्याची चव कळणार नाही. हो. कोणी काय सांगतंय, कोणी काय सांगतंय, कोणी काय सांगतंय. प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं नॉलेज वेगवेगळं आहे. शेवटी तुम्ही कसंही खाल्लं, तर ते पोटातच जाणार आहे. हां. ओके. हे शास्त्र तुम्ही जोपर्यंत टेस्ट करत नाही, जोपर्यंत तुम्हाला ह्याचं काही समजत नाही, की काय नेमकं हे विज्ञान, हं. तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके. म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये, मोबाईल नंबरमध्ये खूप ताकद आहे सर. हं. ॲस्ट्रोलॉजी, वास्तू सगळ्याच गोष्टींमध्ये. ओके. फक्त हे कसं फॉलो करायचं ह्यासाठी तुम्हाला योग्य सल्ला मिळणं गरजेचं आहे. ओके. आता मोबाईल नंबर तुम्ही म्हणालात, असं पण असतं का, की एखादा मोबाईल नंबर त्याच्यातले काही आकडे हं. अशुभ आहेत, काही हो, शुभ आहेत. हो, हो. आता फॉर हे पण असतं एक्झाम्पल का? समजा 85 नंबर आहे. हं. 85 नंबर मोबाईलमध्ये असू द्या, हं. बर्थ डेटमध्ये असू द्या. तर मी त्याचं 2 प्रेडिक्शन सांगते लोकांना. एक तर खूप सारे पैसे तुमचे मार्केटमध्ये अडकलेले आहेत ओके. किंवा तुम्ही काहीतरी फायनान्शियली क्षेत्रात काम करताय. ओके. हे त्याचं प्रेडिक्शन आहे. आणखी बरंच आहे. हं. पण हे 2 गोष्टी मला आढळल्यात, की बाबा ओके. एक तर हा LICमध्ये जॉब करतोय किंवा हा बँकेत आहे किंवा हा खूपच जास्त लोकांना उसने पैसे दिलेले आहेत. ते मिळत नाही. पैसे खूप अडकतात अशा लोकांचे. ओके. ओके. 85 वाल्यांनी थोडासा व्यवहार करताना विचार करावा. आता समजा तुमचं बर्थ डेट आहे. बर्थ डेटमध्ये 1982 मध्ये ज्या लोकांचा जन्म हां. झालाय. आता हे प्रेडिक्शन आहे, फक्त 5 लाईनचं प्रेडिक्शन आहे, की हं. बर्थ इयर. हं. मला नाही माहिती 1982 चे हजारो लोक आहेत. बरोबर आहे. त्यांचं प्रेडिक्शन काय असू शकतं, की त्यांच्या फॅमिलीमध्ये ब्लड रिलेशनमध्ये कुणाचे तरी 2 विवाह आहेत. ओह! त्यांची वास्तू जीर्ण झालेली आहे. खूप जुन्या वास्तूत राहतात ते. ओके. 1983 मध्ये काय आहे, तर ती लोकं जमिनीसंबंधी कामं करावी त्यांनी, बिल्डर लाईनमध्ये. ओके. 1984चं काय आहे, तर यांच्या फॅमिलीमध्ये मेजर हेल्थ इश्यू असतात. पैसा चांगला असतो, पण मेजर हेल्थ इश्यू असतात. 85 वाल्यांचं काय आहे, तर पैसे अडकतात किंवा फायनान्शियली क्षेत्रात जॉब करतात. ओके. 1986चं माझं प्रेडिक्शन असं आहे, की त्या ब्लड रिलेशनमध्ये कॅन्सर पेशंट सापडतो. ओह! 1987 वाल्यांचं काय आहे, तर ही लोकं खूप जास्त ओव्हर थिंकिंग असतात, डिप्रेशनमध्ये लवकर जातात. त्या लोकांनी मेडिटेशन केलं पाहिजे. ओके. म्हणजे असं तुम्ही 1961 वाले काय, 62 वाले काय, 65 वाले काय, 70 वाले काय, 92 वाले काय, म्हणजे 1999 पर्यंतचं प्रेडिक्शन खूप छान आहे. मॅडम समजा आपण इयर जर पकडले, समजा 1982, 83, 84, 88, 92 समजा ह्या इयरनुसार तो व्यक्ती काय स्वभावाचा असेल हे सांगू शकतो का? हो, आपण त्याचं 4 ते 5 लाईनीत प्रेडिक्शन देऊ शकतो. ओके. समजा 1988 वाली आता जी लोकं आहेत 1988 आता 1988 वाल्यांचं जर प्रेडिक्शन द्यायचं म्हटलं, तर ह्या लोकांना मानसिक त्रास जास्त असतो. वेगवेगळ्या डिसऑर्डर असतात. डिसिजन घेऊ शकत नाही. सिगारेटचं व्यसन करणारी असतात ओके. आणि फुडी असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असतो यांना पोटाचा किंवा काही 1988 वाल्यांना वेट लॉस करावा लागतो. ओके. म्हणजे वजन वाढीची सुद्धा समस्या हं. आहे. आणि 1982चं जर आपण घेतलं तर हं. यांच्या ब्लड रिलेशनमध्ये 1982 वाल्याच्या ब्लड रिलेशनमध्ये कोणाचे तरी 2 विवाह झालेले असतात. ओके. यांची वास्तू एकदम जुनी असती. खंडर हं. म्हणजे गावाकडचा वाडा किंवा गावाकडचं घर असेल, ते कुठं पुणे, मुंबई या कुठं सेट झाले ते घर चांगलं असेल, पण ते एकदम जीर्ण झालेली वास्तू असेल. ओके. पैशाचा फ्लो चांगला असतो ह्या लोकांकडे, पैसा चांगला येतो. फक्त यांनी ओव्हर थिंकिंग खूप असतात. हं. अति विचार करतात एखाद्या गोष्टीला घेऊन.
1995 वाले जर आपण घेतले तर ही लोक स्पष्ट बोलून काम बिघडवतात. वकिली ओके. क्षेत्रामध्ये चांगलं जाऊ शकतात ही लोक. 1996 ची जर घेतली तर ही मॅनेजमेंट खूप उत्तम प्रकारे करू शकतात. ओके. 1997 वाली जर घेतली तर वडिलांच्या मृत्यूनंतर यांची प्रगती खूप चांगली होती. म्हणजे ओके. आतापर्यंत माझ्या अनुभवानुसार ओके. सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे असू हं. शकतात. 97 वाल्यांना कमरेखालचे त्रास असतात, कमरेच्या खालचे ओके. आजार असतात. पण यांचे वडील गेल्यानंतर यांची प्रगती अफाट होती. ओके. 1992 वाल्यांचं जर घेतलं तर 92 नंबर यांना देवाभरूनच घेऊन आले. उत्तम पैसा असतो या लोकांकडे. ओके. फक्त यांनी यांनी ती कमवण्याची टॅक्ट यांना ती आली पाहिजे. त्यांनी त्या ओके. पद्धतीने ते पैसे कमवले पाहिजे. तर म्हणतील मी 1992चा आहे आणि मी तर भिकारी झालोय. पण जर तुम्ही मॅनेजमेंटच केलं नाही तर मग 92 काय करणार आहे तुम्हाला? बरोबर. काय करणार आहे? काहीच नाही करू शकत. डॉक्टरांनी जर तुम्हाला शुगरची गोळी दिली आहे हं. आणि जर तुम्ही ती रोज खात नाहीये, त्याला डॉक्टरची चूकच नाही ना. करेक्ट. देवाने तुम्हाला दिलाय ना 92 नंबर, मग काम करा. दे रे हरीम पलंगावरी नाही येऊ शकत. काम केल्यानंतर ही लोक भरपूर पैसा कमवतात. ओके. ओके. आणि 91 वाली जी असतात ह्या 1991 वाल्यांना अजिबात यांच्या कामामध्ये ढवळाढवळ केलेली आवडत नाही. यांना स्वतंत्र पद्धतीने काम केलेलं आवडतं. हे उत्तम व्यावसायिक असतात. मॅनेजमेंट खूप छान असतं. हं. 2000 नंतर ज्या मुलांचा जन्म झालेला आहे हं. त्यात न्यूमरोलॉजीमध्ये खूप मिसिंग नंबर होतात ते त्यांचे. समजा आता 4/4/2007 ही बर्थ डेट आहे एखाद्याची. मग त्याच्यात किती नंबर मिसिंग झालेले आहेत? 4/4/2007 तीनच अंक आहे ना. 3च अंक आहेत. 2, 7 आणि 4 संपलं. 3 आहे का? 1 आहे का? 5 आहे का? 9 आहे का? नाहीये. मग आता हे अंक कसे वापरणार तुम्ही? मग हे तुम्ही मोबाईल नंबर, गाडी नंबर, अकाउंट नंबर ह्या माध्यमातून वापरायचे आणि ती ओके. एनर्जी घ्यायची. मग समजा आपण असा विचार केला, की एखाद्याला करिअर त्याचं चांगलं करायचंय, पैसा येत नाहीये, पैसा अट्रॅक्ट करायचा आहे. तर अशा वेळी मोबाईल नंबरमध्ये म्हणा किंवा नावामध्ये म्हणा, काय चेंजेस केले तर हे शक्य होऊ शकतं? आता मोबाईल नंबरमध्ये जर बदल करायचा असेल, की पैसा आला पाहिजे. हं. आता पैशाचे 2 नंबर सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. 1592 नंबर सांगितलेले आहेत. ओके. मी ओपनली सांगते. तुम्ही कसे कसे वापरायचे त्याच्या खूप ट्रिक आहेत. 15 आणि 92. हां, हे तुम्ही कसे वापरायचे? हा माझा अनुभव आहे 15 आणि ओके. 92 की मी हे ऑब्झर्व्ह केलंय, की हे लोकांकडे खूप चांगला पैसा आहे. पण हे नंबर कसे वापरायचे, कुठे वापरायचे ही एक पद्धत आहे. ओके. ते तुम्ही तशा पद्धतीने जर वापरले तर तुम्हाला नक्कीच पैसा येतो. तुम्ही काय सिम्बॉल बनवून तुम्ही तुमच्या घरात ठेवला पाहिजे, कोणते सिम्बॉल वापरले पाहिजे 15 नंबरला अट्रॅक्ट करण्यासाठी, ओके. पैसा येण्यासाठी, ते पण एक लॉजिक त्याच्या मागे आहे. त्याची ओके. कोणत्या प्रकारची फ्रेम तुम्ही बनवली पाहिजे, ती वास्तूमध्ये लावा, कोणत्या हो. डायरेक्शनमध्ये लावायची, कोणत्या पदात लावायची आहे. मग ओके. तो पैसा अट्रॅक्ट होतो आपल्याला. ओके. म्हणजे फक्त 15 आणि 92 ॲड करून फायदा नाहीये, बाकीच्या गोष्टी पण केल्या पाहिजेत. केल्या पाहिजे. समजा आपण बघतो की रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागलेत आणि असं वाटतं की नाही हे रिलेशनशिप घट्ट झालं पाहिजे. सो त्यासाठी नावात म्हणा किंवा नंबरमध्ये काय बदल केला पाहिजे? तर नावामध्ये बदल केलाच पाहिजे रिलेशनशिप चांगल्या होण्यासाठी. रिलेशनशिपचा 6 हा न्यूमरोलॉजीमध्ये सांगितलेला आहे. कारण शुक्राचा नंबर आहे तो. हां. शुक्र तुमची नातेसंबंध दाखवतो. मग ओके. तुमच्या बर्थ डेटनुसार तुमच्या नावामध्ये तुम्ही ते व्हायब्रेशन आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते ओके. स्पेलिंगमध्ये तसा बदल केला पाहिजे, की तुम्हाला तुमची रिलेशनशिप ही मेंटेन करता येईल. आणि प्लस काही क्रिस्टल असतात ते आपण यूज करतो. म्हणजे सगळे लोक करतात, की बाबा कोणतं क्रिस्टल यूज केल्यानंतर माझं रिलेशनशिप चांगलं होईल. मग त्याच्यात खूप सारे क्रिस्टल आहे वेगवेगळ्या ओके. टाईपचे. मग ते तुमचं बर्थ डेटवरून ते सिलेक्ट केलं जातं किंवा तुमचं ऑरा चेक करून ते सिलेक्ट केलं जातं. बाबा तुम्ही हे क्रिस्टल तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला तुमचं रिलेशनशिप चांगलं होईल. ओके. तुमचा ऑरा जर चांगला असेल तर तुम्हाला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतच नाही. पण ऑरा बिघडतोय तर मग तुम्हाला अडचणी येतात. ओके. निगेटिव्हिटी तुमच्यात प्रवेश करते. थोडं फक्त नंबरमध्ये परत येऊयात, की मोबाईल नंबरमध्ये 0 असावा की नसावा? मोबाईल नंबरमध्ये 0 हा असावा, हं. पण सर्वात शेवटी 0 नसावा. ओके. ओके. त्याचं काय लॉजिक आहे? आयुष्यात तुम्हाला शेवटी पाहिजे ना पैसा, प्रॉपर्टी, भौतिक सुख. मग जर 0 असेल तर तुम्ही 0च बघावं लागेल तुम्हाला. ओके, 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 ओके. सो आपण परत एकदा न्यूमरोलॉजीकडे येऊयात.
की आता सध्या आपण लोक नावं ठेवताना शक्यतो डायरेक्ट गुगलला सर्च करतात. ज्योतिषाकडून एखादं इनिशियल आले असतं त्याच्यावरती ते नाव ठेवतात. सो हे नाव ठेवणं योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे. समजा आता Googleवरून सर्च केलंय आणि पर्जन्य नाव ठेवलं एखाद्या हां, मुलाचं. मग त्या पर्जन्य नाव का ठेवलंय? त्याला रफार दिलाय ना. हां, प आणि रफार. हां. मग तिथे केतूचा संबंध आला. मग केतू ओके. काय करतो तुम्हाला आयुष्यातून डिटॅचमेंट करतो. बरं. म्हणजे भौतिक सुखापासून लांब करतो तो. ओके. मग तुम्ही काय नाव ठेवता? त्याच्यात रफार, काना, मात्रा, वेलांटी, जोडाक्षर हां. हे खूप महत्वाचं आहे. ओके. मग नाव जेवढं प्लेन असेल तेवढं तेवढं चांगलं. छान. डॉट असेल एखाद्याच्या नावावर. बरं. समजा रंजना नाव आहे, तर हां. र वर डॉट आला का, मग ती लोकं खूप ॲग्रेसिव्ह असतात. बरं. त्यांना लगेच भांडण करायला एका मिनिटात रेडी. समजा स्वप्नील नाव आहे, हे हां. जोड अक्षरात आहे. हं. मग हे नाही पाहिजे असं. काना मात्रा पण आली आणि जोड अक्षर पण आलं त्यात. म्हणजे प ला न जोडलेलं आहे. ओके. समजा स्वप्नीलच नाव म्हणजे आहे. याच्यात कन्या आणि वृश्चिक राशी ओके. म्हणजे मंगळ आणि बुध एकदम अ, जास्त इफेक्टिव्हली काम करतात इथं. म्हणजे ह्या व्यक्ती गणित विषयात चांगली असणार आहे. हं. इंजिनिअरिंग विभागातून ही त्याचं करिअर करणार आहे. कोणतंही ओके. इंजिनिअरिंग असू शकतं. गणित हं. म्हटल्यानंतर इंजिनिअरिंग आलं. पण यांचं करिअर लवकर सेट होत नाही. शिक्षण पूर्ण होऊनही का होत नाही? ओके. तर नाव काय ठेवलं तुम्ही? स्वप्नील. हं. कन्फ्यूज असते ही व्यक्ती सतत. गोंधळलेली ओके. असती. स्टेबल नाही होऊ शकत. मनस्थिती शांत नसती, स्थिर नसती, की मी काय करू? इंजिनिअर झालाय, सिव्हिल इंजिनिअर झालाय, मेकॅनिकल हां. इंजिनिअर झालाय, आय-टी इंजिनिअर झालाय, एक्स-वाय-झेड कोणताही इंजिनिअर झालाय. पण मग त्याला सेट होता येत नाही लवकर. कन्फ्यूज ओके. असतो. म्हणजे मी इकडे जॉब करू का इकडे करू का बिझनेस करू? हां. म्हणजे तुम्ही नाव काय ठेवलंय हे खूप महत्वाचं आहे. ओके. मग ओके. लोकं ज्योतिषाकडे जातात किंवा आणखी त्यांना जिथे हवंय तिथे जातात, की आमच्या मुलाचं करिअर सेट होत नाही, काय हां. करायचं? मग ते सांगणार, की तुम्ही ही कालसर्प शांती करा, हो, मग हो. पितृशांती करा. मग हे म्हणजे कालसर्प शांती किंवा पितृशांती हे खूप वेगळं शास्त्र आहे. हं. हे नक्की ह्याचा पण इफेक्ट आहे, ह्याचा नाही आहे असं म्हणूच शकत नाही आपण. नक्की हं. आहे याचा इफेक्ट. पण हे खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे त्याचं स्वप्नील नाव तुम्ही ठेवलंय आणि ते नाव न पाहता तुम्ही त्याला खूप शांत्या करायला लावल्या, मग तो येणार. मग एवढ्या शांत्या केल्या आम्ही, पण आम्हाला काही हं. फरकच पडला नाही अजून. म्हणजे हे मी लोकांचं ऐकते, की ओके. मॅडम आम्ही ही शांती केली, मग नक्षत्र शांती केली, मग हे पण काहीच बदल नाही झाला. पण नाव 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 पाहिलं का तुम्ही? काय ठेवलंय? हं. म्हणजे अशी जोडाक्षराची खूप नावं आहेत. फक्त ओके. स्वप्नीलच आहे असं नाहीये. ओके. फक्त न्यूमरोलॉजी तुम्ही फॉलो करताय आणि त्या बेसने तुम्हाला फायदा करून घेता. 100% फायदा आहे हं. न्यूमरोलॉजीचा. पण त्यासोबत कुंडली पाहणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. सो मला तर फक्त हे पाहिजे, की एखादा ॲक्शन ॲड करतो आपण, सो त्या मागची एनर्जी काय असते? काय आपण ॲड करतो? मला म्हणजे ते ती पाहिजे. वेगवेगळी एनर्जी आहे. म्हणजे आपण समजा एन ॲड करणार आहे, पी ॲड करणार आहे, हं. क्यू ॲड करणार आहे, यू, व्ही, हं. डबल व्ही ॲड करणार आहे, तर 2 वेळा 6चं व्हायब्रेशन आलं, म्हणजे शुक्राचं व्हायब्रेशन आलं. डबल ए ॲड केलं तर 1 आलं, सूर्याचं आलं. ओके. म्हणजे ह्याचं वेगवेगळं व्हायब्रेशन आहे. अक्षर न्यूमरोलॉजीमध्ये ए-बी-सी-डीमध्ये 26 अक्षरांना वेगवेगळे अंक दिलेले आहेत. त्यांना हं. वेगवेगळे त्याच्याकडे व्हायब्रेशन आहेत. मग ओके. आपण कोणतं ॲड करायचंय हे ॲज अ इट इज त्याची बर्थ डेट ठरवणार आहे, की ही ओके. बर्थ डेट अशी आहे, मग आपल्याला इथं काय ॲड करायचंय. ओके. म्हणजे अर्थात 1 ते 9 अंक आहेत. आपल्याला फक्त कुठल्या अंकापर्यंत पोहोचायचंय ते इनिशियल ॲड करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके. म्हणजे समजा 5 टोटल येत असेल आणि आपल्याला जर 6 करायचं तर ए ॲड केला तर 6 होऊ शकते. हो, अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीनुसार हे चेंज होऊ शकतात. चेंज होणार. आता न्यूमरोलॉजी जर आपण विचार केला तर आपण फ्लॅट सिस्टीम म्हणतो आपण, की बाबा कुठल्या नंबरचा फ्लॅट हा जास्त सुटेबल असतो असं म्हणतात. आता बर्थ डेटनुसार आपण फ्लॅट नंबर सिलेक्ट करत असतो. हं. पण आता लोकांचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, की आम्हाला पैसे आले पाहिजे. हं. म्हणजे पैसे आले म्हणजे करिअर आलंच. म्हणजे याच्या बरोबर. करिअरमध्ये इश्यू आहे. कारण पैसे ही गोष्ट बाय प्रॉडक्ट आहे. हं. तुम्ही काम केले तर पैसे येणारच आहे. येणारच आहे. आपोआप तुम्हाला कोणीही पैसे देणार नाहीयेत. हं. तर मग तुम्ही फ्लॅट नंबर घेताना 105, 902, 109, 106 असे फ्लॅट नंबर तुम्ही घेतले पाहिजे. हे ओके. जनरली झालेलं आहे. पण समजा एखाद्याची भाग्यांक समजा 8 आहे. हं. मग त्यांनी फ्लॅट नंबर कसा घ्यायचा? 107 ही चालतो त्याला आणि 105 हे दोन्ही फ्लॅट नंबर त्याला चालू शकतात. ओके. म्हणजे भाग्यांकानुसार ठरू शकते हे. हो, भाग्यांकानुसार ठरत असते. ओके.
कुणाकुणाला 804 मध्ये सुद्धा खूप फायदा होतो. आता दोन्ही खूप लोकांचं म्हणजे दोन्ही निगेटिव्ह अंक आहे. पण मी म्हणते दोन्ही पॉझिटिव्ह अंक आहे, अजिबात निगेटिव्ह नाही. ओके. 804 मध्ये सुद्धा खूप लोकांना फायदा होतो. 806 मध्ये पण होतो. ओके. की असं नाहीये की तुम्ही हाच फ्लॅट नंबर घेतला पाहिजे. मग जर हे नंबर वाईट आहेत हे पाहिजेच नाही शास्त्रात. हं. फक्त कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. हं. तुम्ही एका बरोबर 5 वापरताय का एका बरोबर 9 वापरताय की एका बरोबर 8 वापरताय हे महत्वाचं आहे. ओके. अंक कोणताही वाईट नाही. सगळ्या एनर्जी आपल्याला पाहिजे. आपलं शरीरही पंचतत्वांनी बनलेलं आहे, वास्तूही बरोबर. पंचतत्वांची आहे आणि निसर्गही पंचतत्वांवरच आहे. बरोबर. मग आपण त्या निसर्गावरच अवलंबून आहोत. मग तुम्ही वास्तू सिलेक्ट करताना हे अंक सुद्धा पंचतत्वच आहेत, हं. की अग्नी, पृथ्वी, जल, वायू हे सगळे अंक सुद्धा त्याच्याशी संबंधित आहे. ओके. मग तुम्ही म्हणजे हे शास्त्र संपूर्ण पंचतत्वाशी रिलेटेड आहे. मग तुम्ही अंक वापरताना तुमचा भाग्यांक पाहावा आणि त्यानुसार तुम्ही फ्लॅट नंबर सिलेक्ट करा. ओके. ओके. आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. वेगवेगळं असणार आहे. 1 ते 9 मध्येच असणार आहे. करेक्ट. आता 7001 जरी फ्लॅट नंबर घेतला हां. किंवा 1007 जरी घेतला हं. त्याची टोटल किती येणार आहे? 8. आलं 1 ते 9 मध्ये. त्याच्या बर्थडेची टोटल 8 आहे. घ्या ना त्याचं भाग्योदय तिथंच होणार आहे. मग न्यूमरोलॉजी आणि वास्तूचा संबंध एवढ्या पुरताच आहे का अजून काय नाही, आहे? खूप आहे. वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये एक 9 बॉक्सची एक ग्रीड बनत असते. हं. ज्या पहिल्या 3 बॉक्समध्ये 3, 1, 9, दुसऱ्यामध्ये 6, 7, 5, तिसऱ्यामध्ये 2, 8, 4 अशा येत असतात. एक तुमची मानसिक, आर्थिक, व्यावसायिक अशा त्या ग्रीड आहेत वेगवेगळ्या. शेवटची ग्रीड जी भौतिक आहे, भौतिक ग्रीड आहे ती 2, 8, 4 ही भौतिक ग्रीड आहे. 8 आणि 4 हे नंबर कधी काम करतात तुमच्यासाठी? हं. तर तुम्ही ज्यावेळेस एज बार होता ओके. म्हणजे तुम्ही 50च्या पुढे गेलेत तर तुम्हाला 8 आणि 4 नंबर एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे. कारण ओके. शनी हा वृद्ध ग्रह आहे. हं, हं. शनी हा वृद्ध ग्रह आहे. मग ज्यावेळेस तुम्ही एजबार होता त्यावेळेस तुम्हाला 8 या अंकाचे प्रचंड फायदे होतात. ओके. मग तो कसा वाईट झाला? ज्याच्या जन्मतारखेत 8 आहे त्याने घाबरायचं काही कारण नाही. काहीच घाबरायचं कारण नाही. किंवा ज्याचा भाग्यांक 8 आहे त्यांनी अजिबात मी 8 वाले किती लोक दाखवू की ते उत्तम व्यावसायिक आहे. ओके. खूप उदाहरणं आहेत. समजा आपण नाव या विषयाकडे आपण समजा परत येतोय. सो नाव ठेवताना आपण विचार केला की फक्त चंद्र राशी त्याच्यावर येणारं इनिशियल मग नाव ठेवणं हे चुकीचं आहे. हो. पण आपण आता बघतो की जुन्या काळामध्ये ते व्हायचं की देवांच्या नावावरनं नावं ठेवली जायची. सो मग ते कितपत योग्य आहे? आता कसं आहे माहिती का की आपण कोणाचं जरी नाव घेतलं हं. तर लोक दगड मारतील आपल्याला. आता तुम्हाला हे दाखवायचं का तुम्ही ठरवायचे. ओके. नाही तर तुम्हाला त्रास आणि मला पण त्रास आहे. आता एक्झाम्पल देते मी तुम्हाला. ज्या लोकांच्या नावामध्ये राम आहे, हां. राम, श्रीराम आहे, राम आहे हं. किंवा रामचंद्र आहे किंवा आणखी काय रामाचं नाव असेल, हं. त्या लोकांना त्यांच्या घरातून सुखच नसतं. म्हणजे बरं. समाधानी नसतात ते. ओके. का? तर प्रभू श्रीरामचंद्रांची बायोग्राफी बघा, की त्यांनी समाजावर 13,000 वर्ष राज्य केलं. हं. पण बायको आणि मुलांचं सुख त्यांना किती मिळालं? नाही. मिळालं. नंतर मुलं झाले, मुलांचं सुख किती मिळालं? लवकुश त्यांची मुलं. म्हणजे ज्या लोकांच्या नावामध्ये राम आहे, त्या लोकांना कौटुंबिक गोष्टींमध्ये बिलकुल ती समाधानी नाहीये. म्हणजे त्यांना ओके. घरातून जे पाहिजे ते कधीच मिळत नसतं. म्हणजे अर्थात नावात प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांनी जे कर्म केले ते कर्म रिफ्लेक्ट व्हायब्रेशन करतात. आले ना, करेक्ट. व्हायब्रेशन मिळाले का नाही तुम्हाला? हं. व्हायब्रेशन मिळतं ते ना. करेक्ट. तुम्ही बघा की देवांचं नाव ठेवलेल्यांपैकी त्या देवाची बायोग्राफी त्याला कशी लागू होती. आता तुम्ही म्हणजे लोकांनी नावं ठेवताना खूप विचारपूर्वक नावं ठेवली पाहिजे. कारण नाव हेच शेवटपर्यंत सोबत असतं आपल्या. तर नाव देवाचं असू द्या किंवा कोणाचं नाव हे अजिबात वाईट नाही. फक्त कोणते व्हायब्रेशन त्याच्यातून आपल्याला येतात ते हे पाहणं जास्त गरजेचं आहे. सो मग नावामध्ये एखादं स्पेलिंग ॲड करणं गरजेचंच असतं प्रत्येकासाठी का काही लोकांची नावं अनुकूल असतात म्हणजे चांगली असतात? म्हणजे कोणतंच नाव वाईट नाही किंवा कोणतंच नाव चांगलं नाहीये. आपण असं ओके. म्हणूच शकत नाही. ओके. कारण ज्या लोकांना करिअरमध्ये इश्यू आहेत, हं. त्या लोकांचं फॅमिली लाईफ खूप छान आहे. आणि ज्या लोकांचं फॅमिली लाईफ बिघडलेलं आहे, त्या लोकांचं करिअर खूप छान आहे. ओके. कारण देव देताना
सगळ्यांना सगळ्या गोष्टी देत नाही. जर सगळ्या गोष्टी दिल्या तर देवाच्या मंदिरात गर्दीच होणार नाही. बालाजी देवस्थान, शिर्डी किंवा आता खाटू श्याम, हो. लोक खूप जातात खाटू श्यामला. बरोबर. का जातात की कर्ज कमी होईल, आमच्यावर कर्ज आहे ना ते कमी होईल म्हणून लोकांचं असं एक सायकोलॉजी तयार झालेली की खाटू श्यामला गेल्यानंतर आमचं कर्ज कमी होणार. आणि काही लोकांना अनुभवही असतील. मला कोणत्याही देवाबद्दल काही म्हणायचं नाहीये, फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की देव देताना सगळ्या गोष्टी सगळ्यांना देत नाही, तर कुठेतरी कमी ठेवतो. म्हणूनच आपण देवाच्या मंदिरात जातो. समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून नेम करेक्शन करून घेतलं, तर मग हे नेम करेक्शन केल्यावरती सर्व डॉक्युमेंट्सवरची नावं बदलावी लागतात का? नाही, नेम करेक्शन केल्यानंतर डॉक्युमेंटवर कुठेही बदलायचं नाही. ते नाव तुम्ही किती वेळा लिहायचंय, कसं लिहायचंय हे सांगितलं जातं. शिवाय त्याची एक फ्रेम बनवली जाते. ती फ्रेम तुम्ही कोणत्या सिम्बॉलमध्ये बनवायची, स्क्वेअरमध्ये बनवायची का अप्पर ट्रायंगलमध्ये, लोअर ट्रायंगलमध्ये, सर्कलमध्ये का रेक्टँगलमध्ये, कशी बनवायची हे सांगितलं जातं. आणि ती फ्रेम डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये लावायची वास्तूमध्ये हेही सांगितलं जातं. प्लस कोणत्या पदात लावायची वास्तूमध्ये हेही सांगितलं जातं, जेणेकरून तुम्हाला ती एनर्जी मिळणार. पैसा पाहिजे ना, मग तुम्ही वास्तूत उत्तरेला कोणत्या पदात लावायची आहे हे सांगितलं जातं. लोकांचं एवढं समज आहे की उत्तर कुबेराची दिशा आहे, खूप पैसा देते. दक्षिण दिशा यमाची आहे म्हणून चांगली नाही, पण असं नाहीये. दक्षिण दिशा, दक्षिण नैऋत्य ही पृथ्वी तत्व आहे. तुमच्या शरीरात पृथ्वी तत्व बिघडलं की तुम्हाला फायनान्शियली इश्यू चालू होणार. याचा अर्थ तुमच्या वास्तूमध्ये दक्षिण नैऋत्य दिशा इनबॅलेन्स झालेली आहे. उत्तर दिशा तुम्हाला संधी देणार आहे, जलतत्व आहे. तुमच्या शरीरात जलतत्व बिघडलं की संधी मिळत नाही. मग तुम्ही रोज भरपूर पाणी पिले पाहिजे. तुमचं जलतत्व तुम्ही पाणी पिऊन बॅलन्स ठेवलं पाहिजे. पृथ्वीवर 70% पाणी आहे, तुमच्या शरीरातही 70% पाणी पाहिजे. अग्नितत्व बिघडलं की तुमच्यात कामाची एनर्जीच राहत नाही, म्हणजे त्या वास्तूमध्ये पूर्वेला काहीतरी दोष आहे. ओके. आणि ज्यावेळेस व्यवसायात प्रॉब्लेम चालू होतात त्यावेळेस तुमच्या पश्चिम दिशा बिघडलेली, म्हणजे तुमचं वायू तत्व बिघडलेलं आहे, म्हणून तुम्हाला व्यवसायात प्रॉब्लेम चालू झालेले आहे. मग समजा आता तुम्ही जे सांगितलं की एखादं इनिशियल ऍड केलेलं नाव तयार झालंय, मग ते स्क्वेअर, सर्कल, रेक्टँगल ही जी शेप्स आहेत हे का गरजेचे असतात? शेप्स पण आहे ना. सर्कल म्हणजे चंद्राशी संबंधित आहे, ओके. स्क्वेअर म्हणजे सूर्याशी संबंधित आहे, लोअर ट्रँगल, अप्पर ट्रँगल राहू, केतू, गुरु ह्या ग्रहांशी संबंधित आहे. ओके. म्हणजे व्यक्ती परत्वे त्याच्या कुंडलीनुसार काय गरजेचं आहे त्यानुसार ते त्याला दिले काय जातात. पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, ओ, इमोशन्स पाहिजे, इमोशनली अटॅचमेंट पाहिजे का, त्याला कामामध्ये सिक्युरिटी पाहिजे का, त्याला पैसा आला पाहिजे का, त्याला नॉलेज आलं पाहिजे, हे ते ओके. सिम्बॉल ठरवत असतं. त्यासाठी त्याचं पत्रिका, त्याचं न्यूमरॉलॉजी पाहणं गरजेचं असतं. ओके. ओके. मग समजा आता एखादं नेम करेक्शन झालं तर साधारण रिझल्ट यायला किती कालावधी लागतो? साधारणतः 45 दिवसापेक्षाही पुढे. 45 ओके. दिवसापर्यंत पुढे काही काय नाही, काय? तिथून पुढे. ओके. मग समजा आता हे नेम करेक्शन झालंय तर मग ह्याला ऍक्टिव्हेशनसाठी काही प्रोसेस असते? हो, तुम्ही नेम करेक्शन केलंय. हम्म. फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे गणेश कुंभार, तुम्ही नेम करेक्शन केलं. मग तुम्हाला काय पाहिजे, बिझनेस पाहिजे, बिझनेसमध्ये सिक्युरिटी पाहिजे आणि पैसा पाहिजे. मग तुम्ही 2 सिम्बॉल वापरून तुमचं नाव त्याच्यात सेट करावं लागतं आणि ओके. ते एक योग्य डायरेक्शनमध्ये, योग्य पदामध्ये वास्तूत लावायला पाहिजे. पण अगेन ह्या सगळ्या गोष्टी एनर्जीशी कनेक्ट आहेत, Connect एनर्जी आहे. वर्क होते. मग समजा प्रेक्षकांना आपल्याला समजवायचे एक्झॅक्टली एनर्जी कशी वर्क करते, तर ते आपण कसं समजावू शकतो? फॉर एक्झाम्पल आता समजा तुमची एखादी आवडती व्यक्ती तुम्हाला दिसली, तुम्ही काय सांगणार, तुम्ही खुश होणार त्याला बघून. बापरे, बरोबर. माझी आवडती व्यक्ती किती वर्षांनी भेटली. तुम्ही त्याला मिठी मारणार, जवळ घेणार, घरी आणणार. का करणार, कारण त्याची एनर्जी खूप छान आहे. बरोबर. पण एखादा तुमचा मित्र आहे, तो तुम्हाला 10 वर्ष मैत्री केली आणि पुढे तुमचं आणि त्याचं भांडण झालं, म्हणजे काहीतरी एनर्जी त्याची बिघडली, तो नाही आवडत आता तुम्हाला. तुम्ही त्याला बघितलं तरी म्हणा मी त्याच्याकडे बघत पण नाही, मला तो आवडतच नाही. का, त्याची एनर्जी बिघडली. ओके. म्हणजे त्याचा ऑरा, तुमच्या शरीराभोवती 7 चक्रांचा ऑरा आहे, तो बिघडला, म्हणजे एनर्जी बिघडली. ओके. मग तुम्हाला आवडत नाही ती व्यक्ती. हे साधं उदाहरण आहे की जी व्यक्ती तुम्हाला आवडते त्याची एनर्जी खूप सुंदर आहे, पण जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही त्याची एनर्जी पूर्ण बिघडलेली आहे. पण त्यासाठी तुमची एनर्जी पॉझिटिव्ह पाहिजे. ओके. तुम्ही जर निगेटिव्ह असाल तर तुम्हाला कुणीच आवडणार नाही.
मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरती ती आपली जी एनर्जी ती पॉझिटिव्ह होते का? हो, 100%. ओके. 100%. तुम्ही निसर्गाच्या विरोधात तुम्ही हे पहा निसर्गाने तुम्हाला ठरवलेल्या आहेत गोष्टी, हं. की जल कुठं पाहिजे, वायू कुठं पाहिजे, पृथ्वी कुठं पाहिजे, आकाश तत्व कुठं पाहिजे, हे ठरवलेलं आहे. तुम्ही जर त्याच्या विरुद्ध दिशेने गेले, हं. त्याचा कोप होणारच आहे आणि आयुष्यात तुमचं नुकसान होणारच आहे. मग ओके. तुम्ही त्याच प्रवाहाच्या दिशेने गेले, तर तुमचं कधीही नुकसान होणार नाही. निसर्ग येतो. बरं. त्याच्यात जी ताकद आहे ती आपल्यात नाही. शेवटी आपला शेवट कुठं असतो? निसर्गातच आपण विलीन होतोय. आपण त्या पंचतत्वातच विलीन होतोय जाऊन. आलो पण तिथून आहे आणि जाणार पण तिथेच आहे. त्या 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 निसर्गाला विरोध करून चालणार नाही. ओके. त्याच्या प्रवाहानेच तुम्हाला चालायचंय. तरच तुमची प्रगती निश्चित आहे. सो मग समजा एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये, बर्थ डेटमध्ये एखादं इनिशियल नाहीये, सो त्याने ते घेतलं पाहिजे. हे जे प्रिडिक्शन आहे हे कशावरनं केलं जातं? की आता समजा तुम्हाला काय पाहिजे फॉर एक्झाम्पल किंवा मला काय पाहिजे? मला काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. हं. मग नॉलेजशी संबंधित नंबर मला मोबाईल नंबरमध्ये ॲड करायचा आहे. ओके. मग कुठला नंबर आहे नॉलेज? 73. 73 हा नंबर आला 73 हा पाहिजे. हाय नॉलेज असतं त्या लोकांचं. आता बाणेरमध्ये मी जिथं रील्स बनवायला जाते ना, त्या ऑफिसचा नंबरच 307 आहे. ओके. मी त्यांना पहिल्यांदा गेले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की म्हटलं, "सर, ज्या लोकांकडं खूप सुंदर नॉलेज आहे, तीच लोकं इथपर्यंत पोहोचणार आहे. ओके. बाकीची येणार नाही. आली तरी ओके. टिकणार." सो आयडियली आपल्याला काय हवंय त्यानुसार ते नंबर वेगवेगळे होऊ शकतात. हो. मग आता 307 नंबरचं खूप प्रेडिक्शन आहे सर, वेगवेगळं आहे. पण एक माझं ऑब्झर्वेशन आहे, की 307 वाले इमोशनली खूप लवकर अटॅच होतात आणि नॉलेज खूप छान असतं. ह्या 2 ओके. गोष्टी. ओके. समजा आपण काही एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे लोकांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. समजा आपण असं म्हणूयात, की एखाद्याला अचानक कर्जबाजारी व्हायला लागला तो, खूप लॉसेस व्हायला लागले फायनान्शियली. सो त्याच्या बर्थ डेटमध्ये म्हणा किंवा मोबाईल नंबरमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो? 14 नंबर. ओके. 14 नंबर. 14 नंबर हा लोन आणि लायबिलिटीचा आहे. म्हणजे कर्ज जर त्या लोकांनी काढलं, हं. तर ते लवकर फिटणार नाही किंवा त्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असणार. ओके. सूर्य आणि केतूचा नंबर आहे हा. आणि समजा मग ते नंबर जर बदलला तर हे चेंजेस होऊ शकतात? हो, 100%. तुम्ही 1 हा सूर्याचा अंक आहे. त्याच्याबरोबर तुम्ही कोणते अंक वापरताय हे खूप महत्त्वाचं आहे. सूर्य सगळ्या ग्रहांना एनर्जी देण्याचं काम कोण करतं? तर सूर्य. ओके. मग तुम्ही सूर्याच्या शेजारी कुणाला नेऊन बसवायचंय? मंगळ ग्रहालाच बसवायचंय. कारण तोच ओके. त्याचं उष्णता सहन करू शकतो. शुक्र नाही सहन करू शकत. तो जळून जाईल तिथे. कारण तो खूप नाजूक, जलतत्वाचा ग्रह आहे. त्याला ती सहन नाही होणार. ओके. समजा तुम्ही पाण्यामध्ये जर विस्तू टाकला तर काय होणार आहे? हां. धूर निघणार आहे. करेक्ट. तसा प्रकार आहे. ओके. मग समजा 14 आपण ड्रॉप करतोय, तर कुठले नंबर असायला पाहिजेत? एकासोबत तुम्ही 9 वापरू शकता, 5 वापरू शकता. ओके. पण एकासोबत 4 नाही पाहिजे. 4 नाही पाहिजे, 8 नाही पाहिजे. 6 जरी वापरला, 1 आणि 6 वापरला तर स्किन प्रॉब्लेम येतात लोकांना. ओके. युरिन इन्फेक्शन होतं, स्किनचे प्रॉब्लेम येतात, ओके. फंगलचे इश्यू येतात. म्हणजे स्किनशी रिलेटेड सर्व प्रॉब्लेम. ओके. पण म्हणजे आता समजा 14 आपण म्हणतोय, तर 1 आणि 4 बरोबरच आहे. समजा मोबाईल नंबरमध्ये कुठेही 1 आणि 4 आला तरी चालू शकता का नाहीच? नाही. 1 आणि 4 नाहीच पाहिजे. तुम्हाला 1 आणि 4 हा नंबर तुम्ही जेव्हा एज बार होताय ना, तर हां. चांगलं काम करणार आहे. ओके. 1 आणि 8 एज बार झाल्यावर छान काम करणार आहे. ओके. ओके. पण 1 आणि 8 हा नंबर हं. जी लोकं पत्रकारी क्षेत्रात आहे, मीडियाशी संबंधित काम करतात म्हणजे सतत जे आहे बातम्या टाकणे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह त्या लोकांसाठी हा 18 नंबर किंवा 108 नंबर खूप छान काम करतो. ओके. म्हणजे ही लोकं खूप सडेतोड असतात. अजिबात कुणाला घाबरत नाही. ओके. पत्रकार लोकं कुणाला घाबरतात का? हं. नाही. ही जे आहे ते उलट त्यांना मसाला पाहिजे असतो रोज वेगवेगळा ओपन करायला. त्यामुळे त्यांना 108 नंबर छान काम करतो. समजा आता आपण परत नेम न्यूमरॉलॉजीकडे येऊयात, की आजच्या काळामध्ये 2026 सुरू आहे. या काळामध्ये न्यूमरॉलॉजी किंवा न्यूमरॉलॉजी बघणं किंवा करेक्शन करणं का गरजेचं आहे? आता 1999 पर्यंत जेवढ्या लोकांचा जन्म झालाय, ती लोकं मी म्हणते खूप बऱ्यापैकी म्हणजे
75% त्यांचं चांगलं आहे, हां. 25% त्यांना प्रॉब्लेम आहे. ज्या लोकांना 100% प्रॉब्लेम आहे ना, ती लोक आळशी आहे, कामच करत नाही, म्हणून ओके. त्यांना प्रॉब्लेम आहे. बरोबर. ओके. हं. पण 2000 नंतर ज्या मुलांचा जन्म झालाय त्या मुलांचं बघा, एक एज्युकेशन चांगलं झालंय तर जॉब मिळत नाहीये, मुलगा ओके. हुशार आहे तर शिक्षणासाठी पैसे नाहीये, शिक्षणासाठी पैसे आहे, हेल्थमध्ये प्रॉब्लेम आहे. ओह! म्हणजे ती अंकशास्त्राची ग्रीडच पूर्ण होत नाहीये. ओके. 1-1-2000 अशी जर एखाद्याची बर्थ डेट आहे, किती अंक आहे त्याच्याकडे? 1 आणि 2. बरोबर आहे. न्यूमरॉलॉजीची ग्रीड जी आहे, तुम्ही आता गुगलला काढा ती आणि टाका, त्याच्यावर दाखवा लोकांना की वैदिक न्यूमरॉलॉजीची ग्रीड कशी आहे. 3-1-9-6-7-5-2-8-4 असे 9 बॉक्स असतात. ओके. मग त्याच्यामध्ये फक्त 2 आणि 1 हे 2च अंक आले, बाकी उरलेले 7 बॉक्स रिकामेच आहेत ना. मग त्यामुळे असं काय होणार आहे? करिअरमध्ये तरी प्रॉब्लेम, हेल्थमध्ये तरी प्रॉब्लेम, ओके. फॅमिलीमध्ये तरी प्रॉब्लेम, विवाह तरी होणार नाही, मुलं तरी होणार नाही, पैसे तरी टिकणार नाही, कुठं तरी गडबड आहे. म्हणजे 25% पॉझिटिव्ह आहे तर 75% त्याला स्ट्रगल करावं लागतंय. मग आता हे नंबर तुम्ही कुठं वापरायचे? तर मोबाईल नंबर, गाडी नंबरमध्ये हे नंबर, ओके. बाकीचे नंबर वापरून तुम्ही ती एनर्जी घेऊ शकता. मग समजा असं आहे का, की समजा आपण मोबाईलमध्ये चेंज केला, नंबरमध्ये चेंज केला किंवा गाडी नंबरमध्ये चेंज केला, सगळं झालं. पण मग काहीच काम नाही करायचं आणि मग सगळं होईल असं होऊ शकतं असं का? कधीच होऊ शकत नाही. तुमची कुंडली 40% काम करणार, हं. तुमची वास्तू अंक 40% काम करणार, 20% तुमचं कर्म आहे. ओके. तुम्हाला अंक आणि ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हे तुमच्या आयुष्यातली एक बॅटरी आहे. ओके. अंधार आहे, तुम्ही एका अंधारात आहे, तुम्हाला कळत नाही इकडं खड्डा आहे, इकडं दरी आहे, इकडं पाणी आहे, मागे गेलो तरी पडेल. मग ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र तुम्हाला फक्त मार्ग दाखवतोय की इकडे जाऊ नको, इकडं खड्डा आहे, ओके. इकडून जा असा वळून, मग तू तुझ्या रस्त्याने व्यवस्थित जाशील. ज्योतिषशास्त्र काय तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर स्वतःमध्ये बदल केला तरच तुम्हाला ते गोष्टी घडणार आहे. ओके. तुम्ही फक्त एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन आले आणि म्हटले आता मला खूप पैसे पडणार आहे, शक्यच नाही. ओके. कारण प्रभू रामालाही राज्य केलंय त्यांनी, तेव्हा त्यांना जनता त्यांच्यावर खुश होती. श्रीकृष्णांनी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी समाजात केल्या म्हणून आज त्यांचं नाव आहे. लोक आज त्यांना देव म्हणून मानतात. त्यांनी केलं म्हणून आहे. जर ते म्हटले असते मी देव आहे, मला काय गरज आहे करायची, हं. नाही. ओके. मग कर्म करणं गरजेचं कर्म आहे. करणं गरजेचं आहे. मग कर्माचा अंक कोणता आहे? 8. ओके. शनीचा अंक आहे. मग लोक म्हणतात तो निगेटिव्ह अंक आहे, मग तो वापरायचाच नाही. मग जर एखाद्याचा जन्मच 8 तारखेला झाला, मग त्या जन्मतारीख बदलता येईल का बदलायची? हे बरोबर आहे का ही कन्सेप्ट? हे शक्यच नाही ना. मग 8 अंक वाईट आहे का? नाही. ओके. सो आता आपण शेवटाकडे येऊयात. समजा आज जे पालक आहेत आणि त्यांना नुकतंच बेबी जन्माला आलेला आहे आणि नाव ठेवायचं आहे. सो नाव ठेवताना आता पहिली प्रोसिजर नक्की काय केली पाहिजे? पहिली प्रोसिजर बाळाची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण हं. हे तुम्ही दिलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे कुठून कन्सल्टेशन घ्यायचं, माझ्याकडून कन्सल्टेशन घ्यायचं तर मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या टीमला हे पाठवलं पाहिजे. ओके. आणि त्यानंतर मी ते सगळं पाहणार की कोणती राशी आहे, कोणतं लग्न आहे, लग्न किती डिग्रीवर आहे, ओके. मग त्याचे D1 मध्ये काय सिच्युएशन आहे, D9 मध्ये काय आहे, D10 मध्ये काय आहे, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. ओके. D9 हा चार्ट खूप कमी काम करतो, कारण D9 हा चार्ट जो आहे ना तो रिलेशनशिप म्हणजे तुमच्या पार्टनरचा चार्ट असतो. तर आता एका व्यक्तीला, एका लेडीजला किंवा एका मुलीला किंवा एका मुलाला एक पार्टनर नाही आहे ना, हिने आवडली का दुसरी, दुसरीने आवडली का तिसरी, मग तो D9 किती काम करणार आहे? ओके. हं. मग त्यासाठी D1 आणि D10 हे जास्त पाहिलं जातं. ओके. कारण करिअर महत्वाचं आहे आजच्या काळात. लोकांना करिअर असेल तर कोणीही कुणाशी लग्न करतं. बरोबर. करेक्ट. मग ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. मग D1 आणि D9चे सिच्युएशन चेक करून त्याचं नाव सिलेक्ट केलं जातं, जे काही त्याच्या पत्रिकेची कंडिशन आहे त्यावरून, आणि नंतर ते नावाचं स्पेलिंग न्यूमरॉलॉजीमध्ये तयार करून दिलं जातं. ओके. मग त्याचा त्याला 100% फायदा होतो. ओके. मग साधारण ही प्रोसिजर आहे, याला साधारण किती दिवस लागतात? 2 दिवस. ओके. म्हणजे डेट, स्थळ आणि आता जन्मवेळ दिल्यानंतर कन्सल्टेशन माझ्याकडे आहे ना, असे म्हणजे तुम्ही मला आज जर तुमचं आलंय तर मी तुम्हाला एक 5 दिवस, 4 दिवस, 7 दिवस असा मला वेळ द्या, मी ओके. तुम्हाला सांगते. ओके. ओके. सो अर्थात मॅडमने खूप सुंदर एक्सप्लेन केलंय, की आपलं आयुष्य जगताना आपलं नाव किती गरजेचं आहे.
कारण आपण आपली जन्मतारीख ही जास्तीत जास्त उच्चारत नाही, आपलं नाव उच्चारतो. सगळे आपल्याला आपल्या नावाने ओळखतात, त्यामुळे नाव गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं जर तुम्हाला तुमच्या बाळाचं काही नाव ठेवायचं असेल आणि ते त्याच्या करिअरसाठी, त्याच्या भविष्यासाठी ते जर चांगलंच असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, तर नक्कीच तुम्ही मॅडमशी कन्सल्ट करू शकता. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय, तुम्ही त्याच्यावरती फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करा. मॅडमची टीम नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. सो मॅडम, खूप सुंदर एक्सप्लेनेशन तुम्ही आत्ता दिलंय. सो आपण आता थांबूयात. बराच वेळ झाला आपण चर्चा करतोय. तुम्ही छान मार्गदर्शनही केले. सो तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.